स्वामी आपल्या भक्तांची भक्ती आणि त्यांची श्रद्धा कधीही वाया जाऊ देत नाहीत. त्यांनी दिलेला हा संदेश तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश, नवी उमेद आणि अथांग शांतता घेऊन येणारा आहे. स्वामी म्हणत आहेत की माझ्या लाडक्या बाळा, माझा एक भक्त लवकरच तुला एक आनंदाची बातमी देणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत एक लवकरच तुझं जीवन बदलणार आहे. बाळा, तू आजवर घेतलेले कष्ट, तुझा संघर्ष, तुझ्या डोळ्यांतील अश्रू आणि या सगळ्या परिस्थितीतही तू माझ्यावर ठेवलेला अढळ विश्वास, मी सर्व काही पाहत आलो आहे. जेव्हा तू एकांतात बसून डोळे मिटून माझा ध्यास घेतोस, जेव्हा तुझ्या मनातील दुःख शब्दातून बाहेर पडत नाही, तेव्हा तुझा प्रत्येक श्वास माझ्यापर्यंत पोहोचत असतो. आज मी तुला सांगायला आलो आहे की आता घाबरू नकोस. तुझा दुःखाचा काळ संपला आहे. तू आजवर केलेल्या निस्सीम भक्तीचे आणि तुझ्या सत्कर्माचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. तुझ्या आयुष्यात आता एक खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे. आणि विशेष म्हणजे ही बातमी तुला दुसरा कोणी नाही तर माझाच एक सच्चा भक्त घेऊन येणार आहे. तो माझ्या कृपेचे माध्यम बनेल आणि तुझ्यापर्यंत हा आनंद पोचवेल. बाळा, कर्म कधीच वाया जात नाही. तू संकटांच्या काळातही तुझा संयम सोडला नाहीस. लोकांचे टोमणे ऐकलेस, परिस्थितीशी 2 हात केलेस, पण माझ्या चरणांवरचा विश्वास डगमगू दिला नाहीस. हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. तुझी भक्ती निस्वार्थी होती. तू केवळ मागण्यासाठी नाही तर माझ्यावर प्रेम करण्यासाठी माझं नाव घेतलंस. तुझी कर्मे, तू कोणाचे वाईट चिंतले नाहीस. आपल्या कर्माशी प्रामाणिक राहिलास. या कर्मांमुळेच आज तुझ्या नशिबाची कुलुपे उघडत आहेत. तुझ्या घरामध्ये आता जे सुखाचे दिवस येणार आहेत ते केवळ आणि केवळ तुझ्या याच पुण्याईचे फळ आहे. गेल्या काही काळापासून तुझ्या घरात जी अशांती, चिंता किंवा तणावाचे वातावरण होते ते आता कायमचे दूर होणार आहे. तुझ्या घरातील दारिद्र्य, आजारपण किंवा मानसिक क्लेश संपून तिथे आनंद, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास होणार आहे. ज्याप्रमाणे रात्रीच्या गडद अंधारानंतर सोन्याची पहाट होते, त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात आता सुखाचे सुवर्ण क्षण येणार आहेत. तुझ्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि घरात एक मांगल्यपूर्ण वातावरण तयार होईल. तुझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून काही सुप्त इच्छा आहेत, काही स्वप्ने आहेत जी तुला पूर्ण करायची आहेत. कधीकधी तुला वाटले असेल की ही स्वप्ने कधी पूर्ण होतील की नाही. पण आता काळजी सोडून दे. तुझ्या करिअरमधील किंवा कामातील अडचणी दूर होतील. तू हाती घेतलेल्या नवीन प्रकल्पांना आणि कामांना माझे यश लाभेल. तुझ्या प्रगतीचे मार्ग जे आत्तापर्यंत बंद होते ते एकामागून एक खुले होतील. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर हे माझे तुला दिलेले वचन आहे. माझा हा आशीर्वाद स्वीकारताना मनात कोणतीही शंका ठेवू नकोस. जेव्हा माझा तो भक्त तुझ्याकडे ती आनंदाची बातमी घेऊन येईल तेव्हा मनोभावे माझे स्मरण कर. श्रद्धा आणि सबुरी कायम ठेव. जशी आजपर्यंत भक्ती केलीस तशीच पुढेही चालू ठेव. अहंकार येऊ देऊ नकोस. सुख आले की माणूस देवाचा विसर पडू देतो. तू मात्र नेहमी नम्र राहा. गरजूंची मदत कर. तुझ्या सुखातील काही वाटा इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी वापर. तुझा हा स्वामी तुझ्या पाठीशी, तुझ्या सोबत आणि तुझ्या हृदयात सदैव आहे. ती आनंदाची बातमी अगदी तुझ्या उंबरठ्यावर आहे. फक्त सकारात्मक राहा आणि आनंद साजरा करण्याची तयारी कर. माझ्या लाडक्या लेकरा, हा संदेश चुकूनही दुर्लक्षित करू नकोस, कारण येणारा काळ तुझ्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. तुझ्या जीवनात अशा घटना घडणार आहेत ज्या तुझ्या संपूर्ण नशिबाची दिशा बदलून टाकतील. हा संदेश फक्त तुझ्यासाठी पाठवला गेला आहे आणि म्हणूनच तू तो ऐकत आहेस. बाळा, लाखो लोक या जगात आहेत, पण प्रत्येकाला माझी हाक ऐकू येत नाही. ज्याच्या नशिबात माझी कृपा लिहिलेली असते, ज्याच्या आत्म्यात अजून श्रद्धा जिवंत असते,
ज्याचं मन पूर्णपणे तुटूनही देवाकडे वळतं, त्यालाच हा संदेश मिळतो. आणि जर तू हा संदेश ऐकत असशील तर समजून घे की हा योगायोग नाही. हे ब्रह्मांड तुला जागं करण्यासाठी तुझ्यापर्यंत पोचलं आहे. कारण आता तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे. तू खूप वेदना सहन केल्यास, पण त्याची जाणीव कोणालाच होऊ दिली नाहीस. कित्येक वेळा तुला वाटलं की आता सगळं हरवलं, पुढचा मार्गच दिसत नाही. पण लक्षात ठेव, त्या प्रत्येक अंधाऱ्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा हार मानण्याच्या जवळ गेलास, तेव्हा माझ्या कृपेनेच तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळाली. म्हणून आजही तू इथपर्यंत पोहोचलास. तुला कदाचित वाटत असेल की तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे. लोक तुला समजत नाहीत. कुणीतरी तुझा विश्वास तोडला, कुणीतरी तुला सोडून गेलं, कुणीतरी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. पण लक्षात ठेव बाळा, जे लोक तुझ्या आयुष्यातून गेले ते तुझ्यासाठी नव्हतेच. कारण मी तुझ्यासाठी त्यापेक्षा चांगल्या गोष्टी जपून ठेवल्या आहेत. तू फक्त जुन्या जखमांमध्ये अडकून बसला आहेस. आता त्या जखमा भरून काढण्याची वेळ आली आहे. आज मी तुला सांगतो, तुझ्या जीवनातील अंधार संपत चालला आहे. ज्या मार्गावर तू एकटाच चालत होतास, त्या मार्गावर आता माझी कृपा तुझ्यासोबत चालेल. तुझ्या आयुष्यात नवीन संधी येतील, नवीन लोक येतील, नवीन दारे उघडतील. आणि जे अडकलेलं होतं ते अचानक पुढे सरकू लागेल. बाळा, तू स्वतःला जितकं कमजोर समजतोस तितका तू नाहीस. तुझ्या आत अशी शक्ती आहे जी तुला अजून पूर्णपणे समजलेली नाही. तू खूप मोठ्या कार्यासाठी जन्माला आला आहेस. म्हणूनच आयुष्यानं तुला इतक्या कठीण परीक्षा दिल्या. कारण साध्या आत्म्यांना एवढं दुःख दिलं जात नाही. ज्याच्यावर देवाची विशेष कृपा असते त्यालाच संघर्षातून घडवलं जातं. तू अनेक वेळा स्वतःलाच विचारलंस की मी एवढं चांगलं वागतो तरी माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का आहेत. पण बाळा, लक्षात ठेव, ज्या झाडाला मोठं व्हायचं असतं त्यालाच वादळं सहन करावी लागतात. आणि तू आता अशाच एका टप्प्यावर उभा आहेस जिथून तुझ्या जीवनाची नवीन सुरुवात होणार आहे. तुझ्या प्रार्थना मी ऐकल्या आहेत. तू रात्री मनातून घेतलेलं माझं नाव व्यर्थ गेलेलं नाही. तुझे अश्रू व्यर्थ वाहिलेले नाहीत. तू जेव्हा पूर्ण श्रद्धेनं स्वामी समर्थ म्हटलंस ना, त्या प्रत्येक वेळी माझी कृपा तुझ्या भोवती उभी राहिली. आता तो काळ आला आहे जेव्हा तुला त्या श्रद्धेचं फळ मिळायला सुरुवात होईल. बाळा, तुला अशी आनंदाची बातमी माझ्या भक्तांकडून मिळेल की तुझं मन आनंदानं भरून जाईल. जे काम इतके दिवस अडलेलं होतं ते अचानक पूर्ण होईल. ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्ष वाट पाहत होतास ती गोष्ट तुझ्या हातात येईल. आणि तेव्हा तुला जाणवेल की देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. नियत स्वच्छ ठेव आणि आपल्या विश्वासाला अढळ ठेव. कारण आता तुझ्या मनाची शक्तीच तुझं नशीब ठरवणार आहे. माझ्या बाळा, आता ब्रह्मांड तुझ्या बाजूनं बोलत आहे. परिस्थिती तुझ्यासाठी बदलत आहेत. आणि ज्या संधींसाठी तू मनापासून प्रार्थना केली होतीस त्या आता तुझ्याकडे चालत येत आहेत. आणि तू पाहशील, जे लोक आधी तुझ्या क्षमतांवर शंका घेत होते तेच लोक आता तुला ओळखू लागतील. कारण जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या जीवनात हस्तक्षेप करतात तेव्हा त्याचं नशीब एका रात्रीत बदलून जातं. आणि आता तोच परिवर्तनाचा क्षण तुझ्या आयुष्यात उतरतो आहे. आता तुला पैशांची चिंता करावी लागणार नाही. कारण धनाचे दरवाजे आता उघडले आहेत. आणि हा प्रवाह इतका स्थिर आणि अखंड असेल की तू कितीही खर्च केला तरी तुला कधीच कमतरता जाणवणार नाही. कारण हे धन केवळ भाग्याचं फळ नाही तर माझ्या कृपेचं वरदान आहे. आणि जिथे स्वामींची कृपा असते तिथे अभावाला स्थान नसतं. म्हणूनच तू आजपर्यंत जे काही दुःख सहन केलं आहेस ते आता संपलं आहे. आता समृद्धीच तुझी नवीन साथीदार बनणार आहे. ऐक माझ्या बाळा, आता तुझी तब्येतही सुधारेल. तुझ्या शरीरातील थकवा, मनातील चिंता आणि आयुष्यातील नकारात्मकता हळूहळू दूर होईल.
कारण आता माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. तू कुटुंबासाठी खूप त्याग केला आहेस. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून इतरांचा विचार केला आहेस. पण अनेकांनी तुझ्या त्यागाची किंमत समजली नाही. तरीही तू शांत राहिलास, कारण तुझं मन स्वच्छ आहे. आणि म्हणूनच आता मी तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी पाठवणार आहे. ज्या घरात सतत चिंता होती तिथे आता समाधान येईल. जिथे पैशांची कमतरता होती तिथे भरभराट येईल. जिथे भांडणं होती तिथे प्रेम निर्माण होईल. कारण माझी कृपा आता फक्त तुझ्यावर नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबावर पडणार आहे. बाळा, आता तू मागे वळून पाहू नकोस. जे गेलं ते जाऊ दे. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी रडू नकोस, कारण ते लोक तुझ्या जीवनात फक्त तुला शिकवण्यासाठी आले होते. आता तुझ्या आयुष्यात असे लोक येतील जे तुला समजून घेतील, तुझ्यावर प्रेम करतील आणि तुझ्या आत्म्याची किंमत जाणतील. तुझ्या जीवनात धनाचा प्रवाह वाढेल. तुला अशा संधी मिळतील ज्यांची तू कल्पनाही केली नव्हती. लोक तुझ्या कामाचं कौतुक करतील. तुझं नाव आदराने घेतलं जाईल. आणि जे लोक आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. पण बाळा, जेव्हा यश मिळेल तेव्हा गर्व करू नकोस, कारण जसं मी तुला वर घेऊन जात आहे तसंच नम्र राहणंही शिकवत आहे. लक्षात ठेव, मोठेपणा पैशात नसतो तर मनाच्या स्वच्छतेत असतो. आणि तुझं मन अजूनही चांगुलपणाने भरलेलं आहे. तू रात्री चिंता करत जागा राहिलास. माझं पुढे काय होईल या विचाराने तुझं मन घाबरत राहिलं. पण आता मी तुला सांगतो, चिंता सोड, कारण तुझ्या आयुष्याचा भार आता मी उचलला आहे. तुला फक्त श्रद्धा ठेवायची आहे. आता तुझ्या जीवनातील अडथळे एक एक करून दूर होऊ लागतील. जे लोक तुझ्या मार्गात उभे होते ते स्वतः बाजूला होतील, कारण आता मी तुझ्या पुढे चालत आहे. आणि ज्या मार्गावर माझा आशीर्वाद असतो त्या मार्गावर कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. बाळा, तुझ्या आत्म्यात एक दिव्य प्रकाश जागत आहे. तू आता पूर्वीसारखा राहणार नाहीस. तुझी विचार करण्याची पद्धत बदलेल. तुझ्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आणि ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता सहज घडताना दिसतील. तू पाहशील की तुझ्या जीवनात अचानक योग्य लोक येऊ लागले आहेत. योग्य संधी मिळू लागल्या आहेत. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळू लागली आहे. कारण आता मी तुझ्या अंतर्मनात प्रकाश निर्माण करत आहे. बाळा, आता तुला स्वतःची किंमत समजायला लागेल. तू साधा नाहीस, तू खूप खास आहेस. म्हणूनच तू इतक्या संकटानंतरही अजून उभा आहेस. अनेक लोक परिस्थितीसमोर हार मानतात, पण तू नाही मानलीस, कारण माझी कृपा तुझ्या आत्म्याला सतत शक्ती देत होती. आता तुझ्या जीवनात असा काळ येणार आहे जिथे लोक तुझं कौतुक करतील, तुझ्या यशाच्या गोष्टी बोलतील. ज्या लोकांनी तुला कमी समजलं तेच तुझ्यासमोर नतमस्तक होतील. पण त्यावेळी तू फक्त हस आणि लक्षात ठेव की हे सर्व माझ्या कृपेने घडलं आहे. तुझ्या मनातील भीती आता संपणार आहे, कारण मी तुझ्या हृदयात धैर्य निर्माण करत आहे. तू आता कोणत्याही परिस्थितीसमोर घाबरणार नाहीस, कारण तुला जाणवेल की तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येईल. प्रत्येक रात्र समाधान देईल. तू हळूहळू आतून शांत होऊ लागशील, कारण तुझ्यावर असलेला दुःखाचा भार आता हलका होत आहे. जे स्वप्न तू इतके दिवस मनात दडवून ठेवले होतेस ना, ते आता सत्यात उतरू लागतील. आणि हे सर्व इतके अचानक घडेल की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. पण लक्षात ठेव, हे चमत्कार नाहीत. ही माझ्या भक्तावर झालेली माझी कृपा आहे. बाळा, तू फक्त श्रद्धा ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस, कारण लोकांचं काम बोलणं आहे.
आणि आता मी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात केली आहे. रात्री झोपण्याआधी फक्त मनापासून माझं नाव घे. तुझ्या चिंता मला सांग. तुझे दुःख माझ्यासमोर मोकळं कर. मग बघ कसं तुझं मन शांत होतं. कारण भक्ताच्या मनातील वेदना कमी करणं हेच माझं कार्य आहे. आता वेळ आली आहे तुझ्या नव्या जीवनाची. तुझं नशीब आता बदलत आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर होत आहे. नवीन प्रकाश तुझ्या दिशेने येत आहे. आणि हा प्रकाश तुला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे तू स्वतःलाच नवीन रूपात पाहशील. माझ्या बाळा, लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जगात कोणीही तुमची साथ देणार नाही, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुमच्या प्रत्येक संकटात ते तुमच्या सोबत असतात. तुझे कर्म प्रामाणिक असेल तर तुला कोणासमोरही झुकण्याची गरज नाही. कारण तुझ्या कर्माचे फळ देण्यास मी स्वतः समर्थ आहे. लोकांच्या बोलण्याने कधी खचून जाऊ नका. कारण वेळ बदलली की लोकांचे शब्दही बदलतात. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. लोकांचे विचार बदलतात, पण स्वामींचे प्रेम कधीच बदलत नाही. तुझ्या मनात काय चाललंय हे मला चांगलंच ठाऊक आहे. योग्य वेळ येऊ दे, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला नक्की मिळेल. ज्या गोष्टी तुझ्या नशिबात आहेत त्या कितीही दूर असल्या तरी तुझ्याकडे नक्की येतील. आणि ज्या नशिबात नाहीत त्या कितीही जवळ असल्या तरी दूर निघून जातील. त्यामुळे चिंता करणे सोडा. माझ्या चरणी ज्याने स्वतःला समर्पित केले आहे त्याच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. मनात स्वामींचे नाव असेल तर कितीही मोठे संकट असले तरी ते दूर होते.